तर आपल्या सर्वांचं न्यूज चॅनलमध्ये सर स्वागत आहे। आज आपण पाहत आहात अखंड हिंदुस्थानमध्ये आनंद उत्सव साजरा केला जात आहे। राम म्हणजे धर्म, राम म्हणजे संस्कृती, राम म्हणजे विचार, राम म्हणजे धर्म, राम म्हणजे युद्ध, राम म्हणजे शांत, अशा विविध हे रामाचं वर्णन केलं जात आहे। तसंच राटणी गावामध्ये सुद्धा रामोत्सव राम लोकार्पण मंदिराचं त्याचप्रमाणे जल्लोष साजरा केला जात आहे। आज आपल्यासोबत या परिसरातील भक्तगण आहेत व काही सामाजिक कार्यकर्ते आहेत। ताई, काय सांगाल आपण आजच्या या क्षणी? नमस्कार, मी नगरसेविका सविता खुळे। आज तर खरं तर रामलल्ला अयोध्यातील प्राण प्रतिष्ठा या कार्यक्रमाला खरं आज या ठिकाणी आमच्या राहटणीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेऊन आज या ठिकाणी जल्लोषामध्ये हा कार्यक्रम खरं तर साजरा केलेला आहे। आज खरं तर 500 वर्षापासून आपला हा प्रलंबित विषय होता, मंदिर नव्हतं आपल्या भगवंताला, परंतु आज मोदी सरकारच्या प्रयत्नांनी आज अयोध्याचं राम मंदिर उभारण्यात आलेलं आहे। हे खरोखर आम्हाला सर्व देशवासियांना आनंदाची बाब आहे। खरं तर हा आनंद सोहळा पाहताना आमचे डोळे अगदी पाहणवले होते की आपल्या भगवंताची आज स्थापना झाली, आज सगळ्यांना त्यांचं दर्शन होत आहे। खरोखर आज या ठिकाणी सर्व भाविक असन, आमच्या राहटणीतील सगळ्या महिला भगिनी असन, काल 2 दिवसापासून आमच्या राहटणी गावामध्ये आनंद उत्सव साजरा करत आहे। कालच आम्ही रामरक्षा पठण घेतलं, आज भजनाचा कार्यक्रम घेतला, सकाळी आम्ही महायज्ञ केला। आमच्या राहटणीतील राम मंदिर आहे, यामध्ये राजोडे बंधू असतील, अंकुश भाऊ राजोडे असतील, याही कुटुंबियांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि त्यांच्या मदतीने आणि आमच्या गावकऱ्यांच्या मदतीने आज या ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीने आमच्या राहटणी गावामध्ये हा आनंद उत्सव साजरा करत आहोत। त्याबद्दल मला खूप आनंद वाटत आहे। असं सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे अशा मी भावना व्यक्त करते। या ठिकाणी थांबते। जय श्रीराम, जय जय श्रीराम। तुम्ही या भागामध्ये राम मंदिरापुढे कार्यक्रम घेतात, तर एक आपल्याला काय सांगायला क्षणी? जय श्रीराम, जय श्रीराम। हजारो वर्षांची जी प्रतीक्षा पूर्ण देशवासियांना होती, तो सोन्याचा दिवस आज पूर्ण आपल्या देशामध्ये उजळलेला आहे। आणि आज राम मंदिर प्रतिष्ठापनेची आज जे मोदी साहेबांच्या हस्ते जे आत्ताच सर्वांनी लाईव्ह टेलिकास्ट सर्वांनी बघितलेले आहे आणि आम्ही ती पूर्ण राटणीकरांना ती दाखवलेली आहे। ते पूर्ण राटणीकरांनी आज त्याचा आनंद घेतलेला आहे आणि आज दिवाळी साजरी केलेली आहे। खरं तर आम्ही मागील 2 दिवसापासून राम मंदिर असेल, शंकर मंदिर असेल, हिचं दोन्ही मंदिराच्या समोर आम्ही पूर्वी असं मांडव टाकून भाविकांसाठी व्यवस्था केलेली आहे। पूर्ण मंदिर परिसर पूर्ण फुलांनी लाईटनं सजवून आम्ही त्याचा आनंदोत्सव साजरा करत आहोत। तसेच महाप्रसादाची व्यवस्था इथे केलेली आहे। सकाळी 6 वाजल्यापासून महिला भगिनींनी रांगोळी काढून हा दिवस आपल्या सणासारखा साजरा केलेला आहे आणि हा आजचा सोन्यासारखा दिवस आपल्या सर्व राटणीकरांना बघण्यासाठी आम्ही पूर्ण व्यवस्था केलेली आहे। ती पूर्ण राटणीकर त्याचा पूर्ण आपल्या रामाचं लाईननी कितीतरी हजारो लोक सकाळपासून बघतोय, पूर्ण अख्या लाईनशीर शिस्तबद्धपणे रामाचं दर्शन घेत आहेत। आज ही अशी व्यवस्था आम्ही आज राटणीकरांना उपलब्ध करून दिलेली आहे। जय श्रीराम। तसंच ज्यांनी की राटणीमधील मंदिरात स्वतः जाऊन धुतली व स्वच्छता केली, या सुवर्णाक्षणी आज आपल्या काय भावना आहेत? खरं पाहिलं तर आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या सहकार्याने आज तसं पाहिलं तर रामाने 14 वर्ष वनवास भोगला, परंतु आता 500 वर्षानंतर कितीतरी लोकांनी त्याचा खाटाटोप केली, परंतु ते जमलं नाही आणि ते मोदींनी करून दाखवलं। आणि खरं पाहिलं तर त्यांच्या संकल्पनेतून आज रामाचं मंदिर उभं राहत आहे आणि हा सर्वात भारतीयांसाठी तर भारतीय जगामध्ये हा सर्वात मोठा लोकांना आनंद झालेला आहे। आणि त्याच माध्यमातून आज प्रभू रामचंद्राची आज प्राणप्रतिष्ठा होत आहे आणि त्याच्या माध्यमातून जी त्यांची संकल्पना होती, त्यांची संकल्पना जी होती स्वच्छ तीर्थ, त्या स्वच्छ तीर्थात तुम्ही सांगितलं मंदिरं धुवली, तर आज जवळजवळ आमच्या विशेष म्हणजे आज आम्ही सोन्याला सुगंध सोडावा असा आपल्याला हा दिवस आहे। आणि मला वाटतं संपूर्ण आपल्या राटणीमध्ये नव्हे, महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आज जेवढी मंदिरं असेल त्या मंदिरं धुण्याचं काम सगळ्यांनी केलेलं आहे।
आणि ही मंदिरं धुवत असताना सगळं सेवा करीत असताना आज प्रत्येक गल्ली आज माझा प्रभाग क्रमांक 27 राटणी खरं पाहिलं तर संपूर्ण भगवामय झालेला आहे. जवळजवळ मी त्या पताका संपूर्ण आपल्या भागामध्ये 7 लाख पताका वाटून आमचा हा राटणी भगवामय झालेला आहे. आणि त्यातून तसं पाहिलं तर या भागामध्ये एवढं आम्ही नशिबान आहोत की राजवडे कुटुंबियाचं किती आभार मानावं तेवढं कमीच वाटतंय की राजवडे कुटुंबियांनी एक प्रभू रामचंद्राचं मंदिर आणि या राटणी गावचा बांधल्यामुळं या राटणी गावची एक शोभा आणि विकासामध्ये एक भर पडलेली आहे. आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत ही एक अति आनंदाच्या मंगलमय वातावरणामध्ये हा सगळा सोहळा चाललेला आहे. परंतु त्याच्यापेक्षा एक नशिबानं आम्ही असं म्हणेन की प्रभू रामचंद्राचं मंदिर जे ट्रस्ट आहे अयोध्येमधलं त्या अयोध्यामधल्या ट्रस्टामधले त्या ट्रस्टींनी महाराष्ट्रामध्ये फक्त एक मूर्त्या पाठवल्यात एक प्रमुख भक्तांना. तर त्या प्रमुख भक्तांना ज्या मूर्त्या पाठवल्या 31 मूर्त्या पाठवलेल्या आहेत. त्याच्यापैकी एक मूर्ती आमच्या राटणीत आलेली आहे आणि त्या राटणीच्या त्या मूर्तीची मिरवणूक संध्याकाळी साधारणतः आज संध्याकाळी साधारणतः 4:30 ते 7 वाजेपर्यंत राटणी भाड्यापासून तर या राम मंदिरापर्यंत ती आम्ही पालखी मिरवणूक स्वागत मिरवणूक शोभायात्रा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली आहे. त्यामध्ये सर्व लोकांना मी असं आवाहन करेल की संध्याकाळी त्या मूर्तीचं अयोध्याहून आलेल्या मूर्तीचं स्वागत तर आहेच मिरवणूक आहेत पण सर्व दर्शनांचा त्याचा लाभ घ्यावा अशी या ठिकाणी मी आवाहन करतो. धन्यवाद. आपलं आज 500 वर्षापूर्वीचं स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे. अयोध्येमध्ये राम मंदिराचा जो जीर्णोद्धार झाला आहे त्याचं आज लोकार्पण झालेलं आहे. त्या बदल्यात आम्ही राटणी ग्रामस्थ सागर कोकणी मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. धन्यवाद. आपल्या हिंदुस्थानमध्ये श्रीराम जन्मभूमी आणि श्रीराम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आज आपल्या भारत देशामध्ये होत आहे. त्यानिमित्त सर्व नागरिकांना जय श्रीराम मंगलमय शुभेच्छा.